ऐश्वर्या खेडेकर, तुम्ही पाहताय दीपवाहिनी। सुरुवात करूयात बातमीपत्राला, पण त्याआधी पाहूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। रोह्यातील कुंडलिका नदीकाठावर वाढते अतिक्रमण, माजी उपनगराध्यक्ष जितेंद्र दिवेकर आक्रमक। मुख्यमंत्र्यांच्या दालनाच्या पाठीवर आलं आईचं नाव, एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे नावाने वेधलं लक्ष। मंत्रिमंडळाच्या बैठकीत अहमदनगर शहराचं नामकरण अहिल्यानगर करण्यास मान्यता। आणि राष्ट्रीय अस्मिता खेलो इंडिया तायक्वांदो स्पर्धेत रोटरी स्कूलच्या विधी गोरे हिला रौप्य पदक प्राप्त। पाहुयात सविस्तर वृत्त। रोह्यात फ्लॅट घेत आहात तर सावधान, असा इशारा पुन्हा एकदा माजी उपनगराध्यक्ष जितेंद्र दिवेकर यांनी दिलाय। रोह्यात मोठ्या प्रमाणात नियम आणि कायदे धाब्यावर बसवून इमारतींची बांधकामे सुरू आहेत। कुंडलिका नदीच्या पूररेषेमध्ये बांधकाम करण्यास परवानगी नसताना देखील ही बांधकामे केली जातात। त्यामुळे माजी उपनगराध्यक्ष जितेंद्र दिवेकर पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत। कुंडलिका नदीकाठावर होणारे अतिक्रमण आणि ब्लू लाईनमध्ये होणारे बांधकाम हे अनधिकृत असून या संदर्भात कारवाई व्हावी यासाठी जितेंद्र दिवेकर यांना पाटबंधारे विभागाने आश्वासन दिल्याने त्यांनी आपलं उपोषण स्थगित केलं होतं। मात्र आश्वासनानुसार कोणतीही कारवाई झाली नसल्याने त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाला बसण्याचा इशारा दिलाय। 12 फेब्रुवारीला उपोषणाला बसतो असा पाटबंधारे विभागाला पत्र दिलं होतं। सदर 12 फेब्रुवारीला आपण उपोषणाला बसू नये, 10 दिवसा त्यांनी 9/2 मला पत्र दिलं तर हा कुंडलिका नदीच्या पात्रात आणि पूर नियंत्रण रेषेच्या बाबतीतला हा अहवाल आपल्याला 10 दिवसात आम्ही सादर करू म्हणून असं त्यांनी मला पत्र दिलेला होता 9/2ला। आज बरोबर 9/2ला पत्र दिलं होतं। आज बरोबर 1 महिन्यानंतर मी त्यांच्याकडे विचारलं का साहेब बाबा, तुम्ही मला जो पत्र दिलेला होता तो अहवाल तुम्ही जो 10 दिवसात देणार होता तो का तुम्ही दिलेला नाहीये? तुमची कारवाई कुठपर्यंत आलेली आहे? दिवसांदिवस कर्मा कंस्ट्रक्शन वाल्याचं काम जोराने तिथं चालू आहे नदीच्या पात्रामध्ये। वर्धमानची बिल्डिंग पूर्ण होत आलेली आहे। बाकी ठिकाणी आता नवीन बांधकामं चालू झालेली आहेत। रोहा नगरपालिका क्षेत्रामध्ये, रोटमध्ये आणि वर्षामध्ये त्या संदर्भात बोलवा तुम्ही कुठच्याच नोटीस देण्यात उलट बांधकाम फोपवत आहे। आणि गोर गरीब मजदूर जो कंपनीमध्ये काम करणारा व बाहेर जो मजुरी करणारी जी लोक आहेत त्यांना खोट्या स्कीम दाखवून हे पूर नियंत्रण रेषेमध्ये हे ब्लॉक सगळे विकायचं काम चालू असून आता मी त्यांना नवीन पत्र दिलेलं आहे का 15 मार्च पर्यंत जर तुम्ही मला 15 मार्च पर्यंत तुम्ही जर मला हा अहवाल संपूर्ण दिलात नाही तर मी 15 मार्चच्या नंतर तुम्हाला परत उपोषणाचा पत्र देणार आहे आणि तो उपोषण मी त्यांच्यावर कारवाई केल्याशिवाय मी मागे हटणार नाही। वळूयात पुढच्या बातमीकडे। मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या दालनाबाहेरील पाटी सर्वांचंच लक्ष वेधून घेत होती। वडिलांच्या नावासोबतच आईचं नाव लावणे बंधनकारक करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेत दालनाबाहेर एकनाथ गंगूबाई शिंदे अशी पाटी लावली आहे। यापुढे शासकीय दस्तऐवजावर देखील वडिलांसोबतच आईचं नाव लिहिणं देखील बंधनकारक करण्याचा निर्णय आता मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला। या निर्णयाची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतःपासून करायची असं ठरवलं होतं। त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनेनुसार त्यांच्या मंत्रालयीन दालनाबाहेर लिहिलेल्या नावात बदल करण्यात आला असून ते एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे असं करण्यात आलंय। तर अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलून त्याचं नामकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर असं करण्याची घोषणा काही महिन्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती आणि त्याला आता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे। त्यामुळे आता अहमदनगर जिल्ह्याची ओळख पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर अशी असणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते। यावेळी विविध अन्य महत्त्वाच्या निर्णयांना मान्यता देतानाच अहमदनगर शहराचं नामकरण अहिल्यानगर करण्यास मान्यता देण्यात आली आहे।
अवैध दारू निर्मिती आणि विक्री व्यवसाय विरोधात स्थानिकांचा सहभाग वाढवण्यात यावा यासाठी हातभट्टी दारू मुक्त ग्राम सन्मान योजना सुरू करण्यात यावी। या योजनेचा सविस्तर आराखडा तयार करून शासनाच्या मान्यतेस सादर करावा असे निर्देश उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले आहेत। राज्य उत्पादन शुल्क भवन येथे आयोजित विभागाच्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय। या बैठकीला उत्पादन शुल्क आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी, अप्पर आयुक्त यतीन सावंत, सहाय्यक आयुक्त सुनील चव्हाण, श्री इंदिसे, संचालक प्रसाद सुर्वे, उपायुक्त सुभाष बोडके, प्रदीप पवार आणि पदाधिकारी यावेळेस उपस्थित होते। दारूबंदी गुन्हे अन्वेषण सराईत गुन्हेगारांवरती महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम आणि MPDA कायद्यान्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात यावी। आंतरराज्य अवैध मद्याची आवाक राज्यात होणार नाही याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना देखील मंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी दिल्या। कोणत्याही गावात किंवा गावाच्या हद्दीत बेकायदेशीरपणे हातभट्टी दारूचं उत्पादन, वाहतूक किंवा विक्री होत असल्यास नागरिकांनी टोल फ्री क्रमांक 1800233999 किंवा व्हॉट्सअप क्रमांक 8422001133 वरती कळवावं। निश्चितपणे तातडीने कारवाई केली जाईल आणि तक्रारदाराचं नाव गोपनीय ठेवण्यात येईल असं आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने यावेळेस केलंय। 11 मार्च रोजी ओडिशा येथे पहिली महिला राष्ट्रीय अस्मिता खेलो इंडिया स्पर्धा संपन्न झाली। यामध्ये रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विधी दीपक गोरे हिने महाराष्ट्र तायक्वांदो संघाचे नेतृत्व करत रौप्य पदक पटकावले। विधी दीपक गोरे ही 9वी मध्ये शिकत असून तिला तायक्वांदो खेळाची खूप आवड आहे। तिने आजवर 4 राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदवून सुवर्ण पदकाची कमाई केली आहे। तिने यापूर्वी महाराष्ट्र राज्य तायक्वांदो स्पर्धेमध्ये आणि खेलो इंडिया स्पर्धा निवड चाचणीमध्ये सुवर्ण पदक पटकावून रोटरी स्कूलचं नाव गौरवलं होतं। त्यामुळे तिची खेलो इंडिया मिनिस्ट्री ऑफ यूथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स भारत सरकार यांच्या मान्यतेने पॉंडिचेरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित पहिली अस्मिता खेलो इंडिया महिला लीग फेज 3 स्पर्धेमध्ये निवड झाली होती। या स्पर्धेत विधी दीपक गोरे हिने पॉंडिचेरी, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, केरळ, गोवा या राज्यातील खेळाडूंशी चुरशीची लढत देत सुवर्ण पदक पटकावले। तसेच ओडिशा येथे संपन्न झालेल्या पहिल्या महिला राष्ट्रीय अस्मिता खेलो इंडिया स्पर्धेत इतर राज्यातील खेळाडूंवरती मात करत 63 किलो वजनी गटात रौप्य पदक तिने पटकावले। तिच्या या यशामुळे सर्व स्तरातून तिच्यावरती कौतुकाचा वर्षाव होतोय। विधी गोरे हिला क्रीडा शिक्षक आणि तालुका तायक्वांदो प्रशिक्षक कृणाल चव्हाण आणि अय्याज मुरुडकर यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं। तरी संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी विधी गोरे हिचे अभिनंदन करत तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात। वळूयात पुढच्या बातमीकडे। रायगडमधील महाड, माणगाव, पेण शहरात दिवसाढवळ्या घरफोड्या करणाऱ्या चोरांची टोळी सक्रिय होती आणि याबाबत महाड, माणगाव, पेण शहरात याबाबतची तक्रार दाखल झाल्यानंतर रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला आदेशित करून चोरांना लवकरात लवकर पकडण्याचे आदेश दिले। यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी पोलीस उपनिरीक्षक विकास चव्हाण आणि धनाजी साठे यांना सोबत घेत त्वरित घटनेचा तपास करत चोरांच्या शिळफाटा, मुंब्रा येथून मुसक्या आवळल्या। याच दरम्यान या चोरांवरती महाराष्ट्रभरात अनेक गंभीर आरोप असल्याचं देखील या तपासात निष्पन्न झालंय। वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत रहा दीपवाहिनी। नवीन वर्षासाठी दीप केबल नेटवर्क घेऊन आले धमाका ऑफर। मनोरंजनाचा खास खजिना 56 HD अधिक 253 SD चॅनल्स आता फक्त 3300 रुपयाच्या वार्षिक प्लॅनवर। तर मग वाट कसली पाहताय, आजच रिचार्ज करा। आता एकाच वेळी एकाच घरात 3 वेगवेगळे चॅनल्स पाहण्याची सुवर्ण संधी। एक टीव्ही आणि 2 मोबाईल वरती पाहता येणार 3 वेगवेगळे चॅनल्स। सर्व मराठी चॅनल्स आणि झी पॅकेज 6 महिने फक्त 1250 रुपये आणि 12 महिन्यासाठी फक्त 2400 रुपये। 12 मार्च रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमध्ये जागतिक महिला दिनानिमित्ताने डॉक्टर सुधीर देशपांडे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। सर्वप्रथम मार्गदर्शनपर शिबिराप्रसंगी उपस्थित प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर सुधीर देशपांडे यांचे उच्च माध्यमिक विभाग प्रमुख राहुल गायडवेल यांच्या हस्ते श्रीफळ आणि पुस्तक स्वरूपी भेट देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं।
या शिबिराप्रसंगी मार्गदर्शन करताना प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर सुधीर देशपांडे यांनी भारतातील पहिली महिला वकील कॉर्नेलिया सोराबजी यांच्या जीवनकथेवरती माहिती सांगितली। त्यानंतर महिलांनी प्रत्येक संकटाला सामोरे गेलं पाहिजे, स्त्रियांनी मागे न राहता आत्मविश्वासाने पुढे गेलं पाहिजे, संस्कृती आणि संस्कार जपायला हवेत, विद्यार्थिनींनी आपली आवड आणि आपले छंद देखील जोपासले पाहिजेत आणि त्यातूनच आपले भविष्य घडेल। कुटुंब, समाज आणि देशाच्या प्रगतीत महिलांचं योगदान हे कौतुकास्पद आहे असं सांगून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नेते माजी मंत्री रामदासभाई कदम यांच्या मागणीनुसार उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री उदय सामंत तसेच आमदार योगेशदादा कदम यांच्या सहकार्याने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून तसेच 25-15 आणि 12-38 या योजनेच्या शासकीय निधीतून घाणेकुंट गावासाठी तब्बल 3,38 लाख इतका निधी मंजूर झालाय। तरी खेड गुहागर विधानसभा तालुका प्रमुख अरविंद चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आणि शिवसेनेच्या अधिपत्याखाली विविध विकास कामांचा धूमधडाका शिवसेनेच्या माध्यमातून सुरू असून जनतेला दिलेला शब्द शिवसेना पूर्ण करत आहे अशी प्रतिक्रिया यावेळी उपस्थितांनी दिली आहे। तरी घाणेकुंट गावासाठी तब्बल 3,38 लाख रुपये मंजूर झालेल्या या कामामध्ये जिल्हा परिषद रोड सोनगाव कोतवली ते पेठारी रस्ता डांबरीकरण करणे, जिल्हा परिषद रोड सोनगाव कोतवली ते दिनेश कदम यांच्या घरापर्यंतचा रस्ता डांबरीकरण करणे, जिल्हा परिषद रोड सोनगाव कोतवली ते डॉक्टर सोळगावकर यांच्या घरापर्यंतचा रस्ता डांबरीकरण करणे, जिल्हा परिषद रोड सोनगाव ते कोतवली मारुती मंदिर रस्ता डांबरीकरण, पांडुरंग धापसे ते तळेवाडी स्मशानभूमी रस्ता डांबरीकरण, मौजे घाणेकुंट गावदेवी ते नितीन धापसे यांच्या घरापर्यंतचा रस्ता डांबरीकरण, मौजे घाणेकुंट जिल्हा परिषद मुख्य रोड ते रत्नाकर खेराडे पिकू खांबळ यांच्या घरापर्यंतचा रस्ता डांबरीकरण करणे, सुर्वेवाडी ते बौद्ध विहार रस्ता डांबरीकरण करणे, जिल्हा परिषद मुख्य रोड ते गवळीवाडी रस्ता स्मशानभूमी डांबरीकरण करणे, जिल्हा परिषद मुख्य रोड ते गोकुळ सोनावळे यांच्या घरासमोर संरक्षण भिंत बांधणे, गणेश धापसे यांच्या घरापासून हनुमान मंदिर पाखाडी बांधणे आणि सोनू धापसे ते घाणेकुंट मधली वाडी पाखाडी बांधणे यासाठी या निधीचा वापर करण्यात येणार आहे। सध्या कोकणात सुरू असलेल्या राजकीय शिमग्याबाबत गुहागरचे माजी आमदार विनय नातू यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। मागे जे झाले त्याची उजळणी न करता येत्या लोकसभेत 48 जागांवरती विजय मिळवण्याचं जे स्वप्न आहे ते एकत्र येऊन साकार करूया असं आवाहन त्यांनी केलंय। पाहूयात काय म्हणतात माजी आमदार विनय नातू। नंतर शृंगारतळी येथे झालेल्या सभेमध्ये आपण म्हणालात, आदरणीय बाळासाहेबांनी सांगितले होते आपल्याला नातू ना मै, त्यातला नातू हा मी विनय नातू आहे म्हणून काही गोष्टी सांगाव्या अशा पुन्हा एकदा वाटल्या। बाळासाहेबांनी आपणाला काही सांगितले होते, जसे युतीच्या वाटपात शिवसेनेनं ही हट्टानं जागा मागून घेतली होती, त्यामुळे त्याच्या उपाययोजनेची जबाबदारी ही शिवसेनेचीच होती। म्हणून आदरणीय बाळासाहेबांनी आपणाला सांगितले होते की प्रत्यक्ष विनय नातूंची भेट घ्या, तुम्ही त्यांच्याशी चर्चा करा। विनय नातूला जर पटले नाही तर मला फोन लावून द्या, मी फोनवर बोलेन, पण तुम्ही विनय नातूंची एकदा भेट घ्या असे आदरणीय बाळासाहेबांनी आपणाला सांगितले होते। आपण मनाशी निर्णयही केलात, कार्यकर्त्यांनी आपल्याला चांगला सल्ला दिला। आपण खेडमधून निघालातही लोटेपर्यंत आलात आणि काही कार्यकर्त्यांनी तुमची एक स्वतंत्र बैठक घेतली। आपले जिल्हा प्रमुख मार्गतामाने ह्या माझ्या गावात थांबून होते, कारण त्यांनी माझ्याकडे येऊन आमच्या सर्व कार्यकर्त्यांसमवेत आमच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली होती आणि आमच्या गावातले जे साक्षीदार आता नाहीत, कैलासवासी मोहनराव चव्हाण यांच्या घरात आपले जिल्हा प्रमुख 3 ते 4 तास वाट बघत थांबले होते। 3 ते 4 तासाच्या पुढे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना ते थांबवू शकले नाहीत आणि आपण जिथे लोट्यात बैठकीला सर्व कार्यकर्त्यांसमवेत बसला, काही कार्यकर्त्यांनी आपणाला गुहागरकडे येणारा परशुराम घाट दाखवून तिकडनं यायला हवं होतं,
पण आपणाला कात्रजचा घाट दाखवायचा प्रयत्न केला, आपल्याला दुसऱ्या दिशेला नेलं आणि त्यामुळे 2009चा सर्व इतिहास घडला. यातल्या तुटक गोष्टी लोकांपर्यंत माहिती होत्या, पण हा पूर्ण घटनाक्रम कधी ना कधीतरी सर्वांना माहिती असला पाहिजे आणि या निमित्तानं तो माहिती होईल. आणि हे सुरुवात आपण केली म्हणून हा घटनाक्रमही आपल्या सर्वांना नेमकाच माहिती व्हावा याकरता ह्या गोष्टी सांगतोय. आपणाला जर परशुरामचा घाट उतरून गुहागरला जाता येते असे कार्यकर्त्यांनी सांगितले असते आणि चुकीचा कात्रजचा घाट दाखवला नसता तर आज ही वेळ आली नसती. आणि जे कार्यकर्ते यापूर्वी तुम्हाला कात्रजचा घाट दाखवत होते त्यातीलच काही कार्यकर्ते पुन्हा एकदा चुकीचा कात्रजचा घाट दाखवतायत, याची काळजी आपण घेतली पाहिजे. आणि जे महाराष्ट्रातल्या देशातल्या नेत्यांनी महायुतीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये 48च्या 48 जागा जिंकण्याचं जे ठरवलेलं आहे हे 48 जागा जिंकण्याचं स्वप्न सत्यात उतरवण्याकरता आपण सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जोमानं काम केलं पाहिजे. म्हणून ज्या झाल्या ह्या गोष्टी अनेक घडलेल्या आहेत त्याची उजाळणी करत बसण्यापेक्षा आगामी 48 जागांचं उद्दिष्ट ठेवून नंतरच्या काळात पुन्हा एकदा डबल इंजिन सरकार आणायचं उद्दिष्ट आपण सर्वांनी ठेवावं. तुर्तास इतकेच. घरडा फाउंडेशन घरडा इंजिनिअरिंग कॉलेजच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 12वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी MST CET 2024 क्रॅश कोर्स आयोजित करण्यात आलाय. यामध्ये MST CET एक्सपर्ट्स मार्गदर्शन करणार आहेत. सदर CET कोर्स मार्च ते एप्रिल 2024 या दरम्यान संपन्न होईल. यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स याबद्दल तयारी करून घेतली जाईल. यामध्ये ऑनलाईन टेस्ट देखील घेण्यात येणार असून हा कोर्स पूर्णपणे मोफत आहे. तसेच हॉस्टेलमध्ये मोफत राहण्याची सोय देखील केली जाणार आहे. चिपळूण आणि खेडमधील विद्यार्थ्यांसाठी माफक दरामध्ये बस व्यवस्था देखील उपलब्ध असल्यामुळे इच्छुक विद्यार्थ्यांनी याचा अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलंय. तरी याकरता माहिती आणि नोंदणी करता प्रोफेसर सागर पाटील 95 52 70 08 88, डॉक्टर SD आयरे 94 05 73 22 06 आणि प्रोफेसर तिरुपती इत्तल पवार 99 23 26 50 75 या क्रमांकावरती संपर्क साधण्याचं आवाहन घरडा इन्स्टिट्यूट तर्फे करण्यात आलंय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नेते माजी मंत्री रामदासभाई कदम यांच्या मागणीनुसार उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री उदय सामंत तसेच आमदार योगेशदादा कदम यांच्या सहकार्याने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून तसेच 25, 15 आणि 12, 38 या योजनेच्या शासकीय निधीतून घाणेकुंट गावासाठी तब्बल 3 कोटी 38 लाख इतका निधी मंजूर झालाय. तरी खेड गुहागर विधानसभा तालुका प्रमुख अरविंद चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आणि शिवसेनेच्या अधिपत्याखाली विविध विकास कामांचा धूमधडाका शिवसेनेच्या माध्यमातून सुरू असून जनतेला दिलेला शब्द शिवसेना पूर्ण करत आहे अशी प्रतिक्रिया यावेळी उपस्थितांनी दिली आहे. डिसेंबर 2023 मध्ये रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळ रत्नागिरी यांच्या वतीने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय विज्ञान रंजन परीक्षेमध्ये रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश गाठले. तरी विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयीचं कुतूहल वाढावं आणि रोजच्या जीवनात विज्ञानाची ही जादू आपणाला अनुभवण्यास मिळावी, आपल्या रोजच्या वापरातील गोष्टींकडे अधिक चौकसपणे पाहण्याची दृष्टी विद्यार्थ्यांमध्ये यावी हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून दरवर्षी तालुका जिल्हा पातळीवरती विज्ञान रंजन परीक्षेचं आयोजन करण्यात येतं. या विज्ञान रंजन परीक्षेसाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी होत असतात. याही वर्षी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राथमिक गटात कृष्णेंद्र बॅनर्जी इयत्ता 7वी मधील तसेच अर्जुन खामकर, विराज शिवतरे या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक आणि माध्यमिक गटात हाजी मुकादम, स्वरा महाडिक, रुद्र हेळगावकर
या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांकाला गवसणी घातली आहे। या यशस्वी सर्व विद्यार्थ्यांना शाळेतील विज्ञान विषयाच्या शिक्षकांनी मोलाचं मार्गदर्शन केलंय। तर सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, मुख्याध्यापिका भूमिता पटेल आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात। याचबरोबर वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची। तुम्ही पाहत रहा दीपवाहिनी।